प्रेम कोणावर आहे तुमचं? तुमचं घरात बायकोवर. मेली तुमची बायको, तुमच्यातले किती बायको संग जायला तयार आहे बोटवर करा. लबानाची टुळे मला ही प्रियशी धोकादायक. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम बिम काहीच करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम करायला आणि तू म्हणतो तिने मला शब्द द्यायला, तुला काय एकट्याला दिलता का? ह्या जगात इंद्रिकेचं वाक्य आहे का? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. हे जग तुम्हाला फक्त वापरून घेणार आणि सीझन संपल्यावर सोडून देणार. देशी माझा ठेवी मानशी प्रसूत संगी किती श्रीकीर्त नमले स्वतः देतात सर्वांच्या शेत निवडलेला भंग कोणाचा भंगाच्या शिवच्या कडून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया नामदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. आणि वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहेत. आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबा आहेत. शरीरात जसे पंचप्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत, तशी वारकरी संप्रदायाचे संत हे संप्रदायाचा प्राण आहे. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. त्याचं कारण आहे 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे. स्पीकर आले का? 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे, नीट आहे का? अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. इथं त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. इथं असं आहे, रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, आणि लीनता ठेवली तर व्यापार आहे, आणि कष्ट केले तर भाकर आहे. त्याला सूत्र आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. हे 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे. पण 9व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 9व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, आतापर्यंत ह्या जगात बोमला धिंडारला कधी असं म्हणणं आहे, कर्म चांगलं करा हाच देव आहे. ह्याची विष्णूची महापूजा अनुभव नोय तुझा, अनुभव नोय तुझा, अनुभव नोय तुझा, तुझा तुझा. त्याला अगा कर्मी जे तुम्हाला सांगितलं कोणी बायका पोरं सोडा. काही लोकांना महिनाभर उपवास आहे श्रावणात. ही मनोरुग्ण लोक आहेत महाराज. ही डोक्यातून गेलेली लोक आहेत महाराज. महिनाभर उपवास तुझ्या बापाने केला होता. महिनाभर हल्लपडे सगळे चालू. काय उपवास तुम्हाला कोणी झालं नाही करायला. जरा ओव्या उचका ना, ओव्या उचका ना जरा. 3रा अध्याय जरा उचका. तुम्ही शरीरा न पिडावे, माऊलीची भाषा आहे. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न बसावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्मा ते यजावे. माऊलीची भाषा आहे. फक्त जगात जेवढे ग्रंथ झाले इन्व्हॉल्ड विश्वात, सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्यात. 1 भजन करा, 2 नीतीने जगा, 3 चांगलं वागा, 4 गायीची आईची काळ्या आईची सेवा करा, आणि 5 शरीर एकदाच मिळणारे वापर चांगला करा. तुम्हाला कोणत्या ग्रंथाने सांगितलं? ओवी तीच ऐका परत. चांगलं वागा हाच देव आहे. 9वा अध्याय असं म्हणतो चांगलं वागा हा देव आहे. 12वा अध्याय म्हणतो अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 10वा अध्याय असं म्हणतो संपत्ती आली तर दया येणार नाही, दया जर आली तर संपत्ती येणार नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहणार नाही.
काय ओवे आहेत माणस. पैसा आला, उताला उताला, प्याला प्याला मेला. मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 7-8 जण बसले. तुम्ही गंध किती राहा, तुमचं वाटोळच होणार. व्याजाचा महाराज मी बोलत नाही. 16वा अध्याय जरा उचका. 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत सगळ्या. नीट आहे का? 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहे. पण अध्यायाचा अभ्यास जर चांगला केला तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहे. घरी गेल्या उचका. कधीच नाही म्हणून व्याजाचा धंदा करणारी माणसं तर फडवूनच मानणार. ज्या लोकांनी टक्क्यावर धंदे केले, टक्क्यावर म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, वाळूत टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का, ही सगळी माणसं गावात म्हातारपणी ईडी होऊन बोंबलं धिंडतात. ईडी होऊन कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका घे, खाला घ्या. जेवढी जेवढी कोट्याधीश लोक झाली, कोट्याधीश, हे जनता लुटून एकही माणूस आतापर्यंत घरी मेलेला नाही. हॉस्पिटललाच मारणार. आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3 नाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. ये ना झटका तीव्रच आहे ना. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तो काय बिबट्या होता का झुंज द्यायला? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. इंद्रिकेचं वाक्य आहे, ध्यानात ठेवा, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. पुढचं ऐका. सत्ता, पैसा आणि गुंडशाही तुम्ही काही करू शकता. सत्ता, पैसा आणि गुंडशाही, दडपशाही, इथं विद्वत्ता चालत नाही. बोला तुमचं काय मत आहे? तुम्ही लाख हुशार असाल, सत्ते पुढे चालत नाही. तुम्ही साधा अभ्यास करणार. अख्ख्या रामायणात जर विद्वान कोण असेल तर विभीषण आहे. पण रावणाच्या सत्तेपुढे त्याला नगरीच्या बाहेर राहावं लागलं. तसं विद्वान दुसरा कोणी नाहीये. अन्य भावाने रामाला शरण जाणारा एकमेव घरातला माणूस विभीषण. इतका विद्वान, त्यांना माहित होतं हे सगळं नश्वर आहे, फक्त रामाचे चरण शाश्वत आहे. बाकी हे सगळं, त्याला यांनी नगरीच्या बाहेर काढलं. का? सत्ता होती, पैसा होता आणि गुंड होते. महाभारतामध्ये सगळ्यात विद्वान विदुर आहे, सगळ्यात विद्वान. आजही विदुराच्या नीतीवर जग चालतंय. पण त्याला नगरीच्या बाहेर काढलं गेलं. का? मूर्खांमध्ये शहाण्याचा कारभार चालत नाही. म्हणून अभ्यास करा तुम्ही. राम श्रीमंत आहे का रावण? तुम्ही आजारी आहे का? राम श्रीमंत आहे का रावण? राम नियमानं कोणी कोणाला मारायला पाहिजे? जर 2025चा अभ्यास केला तर रावण कवाय म्हणला असता, हे 10 लाख घे, रामाचा गेम करून टाक, 3 लाख रुपये तुला हॉटेल नंबर 3 कडे मिळतील, टेबलाला खाली चिठ्ठी चिटकले, कपडे बदलून माना माणूस गेटवर भेटेल, साहेबाशी सेटलमेंट करून घे आणि रामाचा कार्यक्रम यशस्वी. करून टाक. आणि लईच ओपन झालं तर इथं रामाने रावण का मारला त्याचं उत्तर ऐका. रामाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी आहे. आणि आसुरी संपत्ती दैवी संपत्ती पुढं आसुरी संपत्ती कधीच टिकू शकत नाही. थोडं म्हणून पुन्हा उलट फिरायचं आपल्याला. सत्ता, पैसा आणि गुंडशाही समोर विद्वत्ता चालत नाही. पण
पण ऐका बरं का, बदलले वाक्य करू शकता तुम्ही, पण ह्या जगात तुम्ही तिघांचं काहीच करू शकत नाही, काहीच. एक काळ, दोन मृत्यू आणि तीन निसर्ग. डोकंच बंद झालं तुमचं. सांग, तुझा बाप मरायला लागला ना, या मला एक 5 कोटीचा चेक ले आणि तुझा बाप सकाळपर्यंत राहू दे, ले चेक. नाही तर 10-5 गुंड पाठव, या मला 95. आणि यम पेतानाची शूटिंग काढून घे, व्हायरल करून टाक. यमाचा गेम कर, पाहू. करू शकता तुम्ही. काळ आणि इंद्रिकचं वाक्य आहे, कर्माला माफी नाही. आणि दुसरं वाक्य आहे, काळ कुणाला सोडित नाही, ध्यानात ठेवा. बदला घेणार म्हणजे घेणार, घेणार. तुम्ही मजा ना, पण जिरणार एवढी ध्यानात ठेवा. सुनबाया, तुला सासऱ्याचा जेवढा छळ करायचा तेवढा कर, सासूचा जेवढा छळ करायचा तेवढा कर. कर ना, कर. त्यांना काय तुला घालून पाडून बोलायचं बोल, पण तुला अशी सून येणार, तुझा यशस्वी कार्यक्रम होणार आणि मग तू दिंडीत येणार. बाकी काय. परत तेच वाक्य आहे का, काळ काळ कोणाला सोडित नाही. याच्यावर तुमचं काय मत. काळाची तरी तिसरं सकाळपासून मी एक कीर्तन नाही करीत महाराज, कधीच नाही. ते आपल्याला एक केल्यावर जमतच नाही, एक केल्यावर झोपच येत नाही. हलके हाती 3, अंतर काटलं 4, पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तो पोट तरी केवढं आहे, तसं नाही. वाक्य ऐकायचं का, इंद्रिकचे वाक्य आहेत महाराज. शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. एकदा हे थकलं ना, ही सगळी गुंडांची टोळी आहे. ही बायका, पोरं, प्रियशी प्रियशी, ही सगळी भामट्याची टोळी आहे. यांच्यातलं कोण खरं आहे. सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे तुमचं. तुमचं घरात बायकोवर. मेली तुमची बायको, तुमच्यातले किती बायको संग जायला तयार आहे बोटवर करा. लबाडाची टोळी मला. ही प्रियशी प्रियशी धोकादायक. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम बिम काहीच करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम करायला आणि तू म्हणतो तिने मला शब्द द्यायला, तुला काय एकट्याला दिलता का. या जगात इंद्रिकेचं वाक्य आहे का, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. हे जग तुम्हाला फक्त वापरून घेणार आणि सीझन संपल्यावर सोडून देणार. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेत आहे. उद्या 2-4 दात पडलं लोक काल तारीख घेत. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं. मग आपले डोळे गेले TV चालू झाला, त्याचा उपयोग काय. आपले गुडघे गेले दिंडी निघाली, हे नाही झोप आता. आणि मग म्हातारपणी अरे उठा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. कर्म हाच देव. संपत्ती आली तर दया येत नाही, दया आली तर 3 वाव्या संपल्या. आता कीर्तनाला सुरुवात. अजून कीर्तनाला सुरुवात केली आहे मी. तुळशी माझी मला वाटतं पहिलीच गाठ आहे. हो, आपलं काम थोडं ना गाठ आहे. नाही, पहिली शेवटची समजायची. परत आपली गाठ नाही घ्यायची. आणि जवळजवळ लोक घेतीच नाही परत गाठ. ते म्हणजे काही बोलत, काही बोलतो. मी येडा बिडा आहे का. मी काही कवठाला आंबा म्हणतोय का. माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 31 वर्ष. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झाल्या.
असा माणूस नाही राहिला की त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. आणि ह्या जगाला खरं चालत. आमच्याकडे खटकाय चातुर्य लपवी महत्व हरपी पिशेपण मेरवी जगामाय पैजता डोळा न देखावे. नाही जमणार ते. नाही, आपल्याला दोन गोष्टी जमल्या नाही आयुष्यात. कुणाची लाल करायचं जमलं नाही, जमणार नाही. ही छत्रपतीचं रक्त आहे. नाही, हे जमणार नाही. नाही नाही, याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुट चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय, पण स्वाभिमान विकायची सवय नाही. 10-20 हजारासाठी मी तुमच्या पुढे लाचारी पत्करू शकत नाही. तुम्हाला मी लई चांगलं म्हणलं तर तुम्ही माझ्या पायावर 5,000 ठेवणार. माझी 5,000 किंमत नाही. आणि 5,000साठी तुम्हाला बोकांडी घ्यायचं कशाला? हे आपल्याला छत्रपतीने शिकवलंय. काय शिकवलं माहिती तुम्हाला? भाकरी मिळालं नाही त्या दिवशी फुटाणे खा. ज्या दिवशी खायलाच काही मिळालं नाही त्या दिवशी पाणी पिऊन झोपा. आणि ज्या दिवशी गादी नाही त्या दिवशी मातीत झोपा, दगडावर झोपा, पण लाचारी पत्करून जगू नका. हे आपल्याला छत्रपतीने शिकवलं. 20 रुपयाच्या 90साठी आपण दुसऱ्याच्या लागणात नाचणारी अवलाद नाही. तो नवरदेव भाड्या 20 रुपये आपले ओवळून टाकितो. 20 रुपये, आणि ते बी बँडवाल्याला देतो. आणि आपण त्याच्या पुढे नाचतो. इतकी भिकार अवलाद आपली नाही. कीर्तनाला 3 सूचना आहेत. कीर्तनाला करायची सुरुवात अजून केली नाही. तुमची माझी पहिलीच गाठ आहे. कीर्तनाला दरिद्र्यावाने बसायचं नाही, तोंड सोडून यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. हो, पण नाही, पण ते खरमरीत बसायचं. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळन, नाही तर काहीच कळायचं नाही. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळायचं? आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे. शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज. कुणालाही मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेलो बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय संबंध? आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोण सांगितलं? आम्ही काय कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. पांडुरंग आमचा बाप आहे, रुक्मिणी आमची आई आहे. आम्ही फक्त फेटा बांधणार, कंबार बांधणार. कृष्णा माऊलींच्या परिसरात कीर्तने देव बुद्धी देतील तसं. आम्ही कोण? काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. अख्ख्या गावात येडा माणूस तुझ्या इतका दुसरा नाही. तुला कोण सांगितलं तू ग्रामपंचायत सदस्य? अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाखाला. आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. पांडुरंग आमचा बाप आहे, रुक्मिणी आमची आई आहे. आम्ही फक्त फेटा बांधणार, कंबार बांधणार. कृष्णा माऊलींच्या परिसरात कीर्तने देव बुद्धी देतील तसं. आम्ही कोण? काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. अख्ख्या गावात येडा माणूस तुझ्या इतका दुसरा नाही. तुला कोण सांगितलं तू ग्रामपंचायत सदस्य? अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाखाला. तुझ्या ध्यानात कोण आहे तू? 13 लाख घालून येड्या बाबलीला बोर्ड लावतो हार्दिक अभिनंदन. तू येणार आहे का शहाणा आहे? माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण? गडी येतो त्याला काय? माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतो ना 1.5 एकर इकून आलाय. इकडं काय दिवा लावायचं? काय काय? हो. आणि 3 मुद्दे संपले. अभंगाला सुरुवात. आता बोलावं लागेल, फटाफटा बोलायचं आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भूपाळीच्या मालिकेतला खालून 2 नंबरचा आहे. अभंग डोळे झाकून माऊलीचा आहे.
का? अभंगाला शेवट बाप रखमा देवर आहे आणि बाप रखमा देवर शेवट आहे, अभंग माऊलीचा आहे. जरा किचकट एक दोन मुद्दे आहेत, तेवढे तुमच्या पुढे मांडतो. रेडा वेद बोलला, निर्जीव भिंत चालली, मुलीचा मुलगा झाला आणि पाठीवर मांडे घासले, हे बाजले. याच्यापेक्षा तुमच्याकडे ज्ञानोबा राहायचे चमत्कार कोणते? 10 मिनिटं घ्या. सगळे माळकरी, मोकार अंगाला गण सोडणारे सगळे सांगा, सांगा मला. रेडा वेद बोलला, निर्जीव भिंत चालली, जयपाल राजाच्या मुलीचा मुलगा केला आणि पाठीवर मांडे भाजले. याच्यापेक्षा ज्ञानोबा राहायची काय चमत्कार तुम्हाला माहिती आहेत? करेक्ट. आता त्याच्या पुढचा चमत्कार ऐका. चमत्कार 6 सांगतो तुम्हाला मी ज्ञानोबा राहायचे. विश्वातला पहिला चमत्कार आहे, विश्वातला, जगातला नाही. विश्वातला पहिला चमत्कार आहे. सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहेत. ह्या विश्वात जर कोवळं बाळ कोणतं असेल तर ते ज्ञानोबा आहेत. बस विश्वातली सगळ्यात मोठी क्रांती, जे बाळ 16 वर्षाचं होतं ते बाळ विश्वाची आई झालं. हा विश्वातला पहिला चमत्कार. इथं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही, तो विषय सोडून द्या. आणि त्याने सकाळपोत राहूही नाही. ही गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काही इतिहास आहे का? तू पोराचा बाप झाला म्हणजे काही गडबीड काबीज केला का? काय केलं काय तू? हेलो मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तू का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. अख्ख्या गावात तू एकटाच न रे का? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पालट पडायला लागलं का टेटसला, उताना पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला. अरे तुला हाणताना टेटसला ठुई. पहिल्या अध्यातले वय पहा जरा कसे आहेत. मुक्याला बोलवण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे, लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिषदेत आहे, मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे, जगाला सुखी करण्याची ताकद फक्त संतांच्या ग्रंथात आहे. आणि विश्वातला पहिला चमत्कार आहे. 6 चमत्कार ऐका. विश्वातला पहिला चमत्कार आहे, सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहे. आणि तेच ज्ञानोबा आहे. 16 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. हा विश्वातला चमत्कार आहे. आणि दुसरा चमत्कार आहे ज्ञानोबा राहायचा. दुसरा चमत्कार आहे महिला मंडळ. बाळाला राहू दे, बाळाला बाळ जरी झालं तरी आईला बाळच असतं. बाळ आईला मोठं नसतं, बाळ आईला लहान नसतं, बाळ आईला येडं नसतं, बाळ आईला पांगळं नसतं. बाळ बाळच असतं. त्याने गुन्हा केला तरी ते बाळच आहे, त्याने चोरी केली तरी ते बाळच आहे. आणि अप्रसंगी आईचा अपमान केला तरी ते बाळ आहे. आणि ह्या विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. पहिला चमत्कार. दुसरा चमत्कार ऐका. तुम्हाला मला सगळ्यांना आधार आहे, आधार आहे. आता जर एखाद्याला चक्कर आली, एखाद्याला चक्कर आली तर दवाखान्यात नेणारी माणसं आहेत, एखाद्याला चक्कर आली तर दवाखान्यात नेणारी माणसं आहेत. या विश्वात ज्ञानोबा असे संत झाले महाराज ज्यांना कुणाचाच आधार नव्हता. कधी आनंद झाला तर एखादी गोष्ट वडिलांना सांगावी तर वडिलाच नाहीये. कधीतरी कुशीत आईच्या घुसून रडावं तर आईच्या कुशीत घुसायला कुसच नाहीये. आणि कधीतरी आईच्या मांडीवर डोकं ठेवावं आणि आईला माझ्या डोक्यात हात घालावा आणि माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवावा. ज्यांच्या कानावर कधी चांगला शब्द नव्हता, ज्यांच्या पाठीवर कधी प्रेमाची थाप नव्हती, ज्यांना जेवला का म्हणून विचारणारं कोणीच नव्हतं, ज्यांना विश्वात कुणाचा आधार नव्हता.